Drupal साइट मॅनेजमेंट वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत Drupal साइट मॅनेजमेंट, रिपोर्ट पाहणे, Drupal अपडेट करणे, मॉड्यूल्स आणि थीम्स अपडेट करणे आणि जुने व्हर्जन पुनर्स्थापित करणे. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउझर वापरू शकता. साइट मॅनेजमेंट काय आहे? साइट मॅनेजमेंट म्हणजे Drupal मागील कोड अपडेट करणे जे आहेत कोर, मॉड्यूल्स आणि थीम्स. एरर्स बारकाईने पाहणे आणि फिक्स करणे, युजर्सच्या वर्तनाचा अभ्यास करणे इत्यादी. आपली पूर्वी बनवलेली वेबसाईट उघडा. साइट मॅनेजमेंट सुरुवातीला आहे. रिपोर्ट्स मेनू. जर तुम्हाला अतिरिक्त सहाय्यक हवा असेल तर तुम्ही हेल्प मेनू पाहू शकता. रिपोर्ट्स वर क्लिक करा. आपण Drupal साइट वरील रिपोर्ट्सची एक यादी पाहू शकतो. अवेलेबल अपडेट्स वर क्लिक करा. जर काहीही लाल पार्श्वभूमीत असेल तर याचा अर्थ असा होतो की इथे सिक्युरिटी अपडेटची गरज आहे आणि आपण ते लवकर अपडेट केले पाहिजे. जर ते पिवळे असेल तर ते सिक्युरिटी अपडेट नाही, पण तिथे एक सुधारित व्हर्जन उपलब्ध आहे. सेटिंग्ज टॅबवर आपण Drupalला अपडेट तपासण्यासाठी वारंवार सांगू शकतो. जर तिथे अपडेट्स उपलब्ध असतील तर आपण त्याला आपल्याला ईमेल पाठवायला देखील सांगू शकतो. हे करण्यासाठी हे अत्यंत शिफारसीय आहे. रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले रिसेंट लॉग मेसेजेस आपल्याला Drupalला आढळलेल्या एरर्सची सूची देतो. रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेला स्टेटस रिपोर्ट Drupalने ओळखलेल्या इन्स्टॉलेशन किंवा कॉन्फिगरेशनच्या समस्या दर्शविते. उदाहरणार्थ, मी MySQL 5.6.30 वर आहे. माझे Drupal कोर स्टेटस आधुनिक नाही आहे. माझा डेटाबेस आधुनिक आहे इत्यादी. रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले टॉप एक्सेस डिनाईड एरर्स आणि टॉप पेज नोट फाउंड एरर्स देखील महत्त्वाचे आहेत. आपली साईट शक्य तितकी सर्वोत्तम चालू शकते ह्याची खात्री करून घेण्यासाठी हे सोपे मार्ग आहेत. टॉप सर्च फ्रेजेस आपल्या साईटच्या सर्च फॉर्ममध्ये वारंवार वापरलेले शब्द उपलब्ध करून देतो. आपली साईट चालू ठेवण्यासाठी आपल्या Drupal वेबसाईटवरील रिपोर्टिंग सेक्शन समजून घेणे ही पहिली पायरी आहे. Drupal अपडेट करणे शिकू. अवेलेबल अपडेट्स वर क्लिक करा. आपण पाहू शकतो की Drupal कोरचे सध्याचे व्हर्जन 8.1.0 आहे आणि आपल्याला हवे आहे 8.1.6. ही रेकॉर्डिंगच्या वेळची स्थिती आहे. तुम्ही इथे सांगितलेले वेगवेगळे व्हर्जन पाहू शकता. लक्षात घ्या की Drupalवर वर्तमान व्हर्जन शोधण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. Drupal कोर अपडेट करण्यासाठी स्वतः कोड फाईल्स डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे आणि ती तुमच्या साईटवर लागू करत आहे. आपण एकानंतर एक अशी अपग्रेडिंग प्रक्रिया पाहू. खालील स्टेप्स बिटनॅमी Drupal स्टॅकला लागू आहेत. पण बऱ्याचशा स्टेप्स इतर कोणत्याही Drupal इन्स्टॉलेशनसाठी लागू आहे. स्टेप नंबर 1. प्रथम तुमची साईट मेंटेनन्स मोडमध्ये टाका. त्यासाठी कॉन्फिगरेशन वर जा आणि डेव्हलपमेंट मधील मेंटेनन्स मोडवर क्लिक करा. मेंटेनन्स मोडवर साईट टाकण्यासाठी ऑप्शन तपासा. सेव्ह कॉन्फिगरेशन बटणावर क्लिक करा. जेव्हा मेंटेनन्स मोड ऍक्टिव्ह असेल तेव्हा फक्त ऍडमिनिस्ट्रेटर्स लॉग इन करू शकतात. समजा चुकून तुम्ही एडमिन मधून लॉग आउट झालात तर तुम्ही तुमच्या होमपेजवरील युजर नंतर असलेल्या URL वर लॉग इन करू शकता. इतरांना मेसेज दिसेल की साईटचे काम चालू आहे. स्टेप नंबर 2. वर्तमान व्हर्जनच्या डेटाबेसचे बॅकअप घेऊ. तुमचे बिटनॅमी Drupal स्टॅक कंट्रोल विंडो उघडा. कंट्रोल विंडो कशी उघडावी ह्यासाठी इन्स्टॉलेशन ऑफ Drupal वरील ट्युटोरियल पहा.
ओपन phpMyAdmin बटणावर क्लिक करा. आपण phpएडमिन पान पुनर्निर्देशित करत आहोत. डिफॉल्ट युजरनेम आहे रूट. drupal एडमिन आणि phpMyAdmin ह्यांचे पासवर्ड एकच आहेत. म्हणून युजरनेम म्हणून रूट आणि तुमचे drupal एडमिन पासवर्ड टाईप करा. मग गो बटणावर क्लिक करा. बॅकअपसाठी प्रथम सर्वात वरच्या पॅनेलवरील एक्सपोर्ट बटण क्लिक करा. कस्टम म्हणून एक्सपोर्ट मेथड निवडा. डेटाबेस लिस्टमधील बिटनामी drupal 8 निवडा. आउटपुट सेक्शनमध्ये टेम्पलेटला drupal 8.1.0 हे नाव द्या आणि कंप्रेशन gzipped म्हणून सेट करा. फाईलीचे नाव तुमच्या वर्तमान व्हर्जनवर आधारित वेगळे असू शकते. ऑब्जेक्ट क्रिएशन ऑप्शन्समधील एड ड्रॉप डेटाबेस स्टेटमेंट ऑप्शनवर चेकमार्क लावा. एड ड्रॉप टेबल ऑप्शनवर चेकमार्क लावा. स्क्रोल करून खाली या आणि तळाशी गो बटणावर क्लिक करा. फाईल सेव्ह करण्यासाठी ओक बटणावर क्लिक करा. तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि बॅकअप फाईल drupal 8.1.0.sql.gz तपासा. स्टेप नंबर 3. सर्व सर्व्हर्स शटडाऊन कराव्यात. सर्व चालू सर्व्हर्स थांबविण्यासाठी बिटनामी drupal स्टॅक कंट्रोल विंडोवर जा. मॅनेज सर्व्हर्स टॅबवर क्लिक करा आणि मग स्टॉप ऑल बटणावर क्लिक करा. स्टेप नंबर 4. वेलकम टॅबवर क्लिक करा आणि मग ओपन ऍप्लिकेशन फोल्डर बटणावर क्लिक करा. हे फाईल ब्राऊझरमध्ये उघडेल. ऍप्स, मग Drupal आणि शेवटी htdocs फोल्डर्समध्ये जा. स्टेप नंबर 5. Drupalच्या वर्तमान व्हर्जनच्या कोडच्या बॅकअपसाठी आपल्याला फोल्डर तयार करायचे आहे. ह्या फोल्डरला वर्तमान व्हर्जनचा क्रमांक नाव म्हणून द्या. नंतर Drupal 8.1.0 फोल्डरमध्ये बॅकअप डेटाबेस फाईल हलवा. स्टेप नंबर 6. htdocs फोल्डरवर पुन्हा जा. नंतर कोर आणि वेंडर फोल्डर्स आणि इतर सर्व फाईल्स कट आणि पेस्ट करून Drupal 8.1.0 फोल्डरमध्ये हलवा. हे डेटाबेस आणि कोड दोन्हीही एका ठिकाणी ठेवेल. ही कोरच्या जुन्या व्हर्जनची बॅकअप कॉपी आहे. जर ती तुम्हाला कॉपी परत मिळवायची असेल. स्टेप नंबर 7. आपल्या htdocs फोल्डरवर परत जा. नंतर आपल्याला Drupalचे नवीन व्हर्जन डाउनलोड करायचे आहे. तुमचे वेब ब्राऊझर उघडा आणि दाखवलेल्या लिंकवर जा. Drupal 8 चे सांगितलेले नवीन व्हर्जन डाउनलोड करा. हे रेकॉर्डिंग करताना ते आहे Drupal core 8.1.6. तुम्ही पाहताना हे व्हर्जन वेगळे असू शकते. उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. फाईल डाउनलोड करण्यासाठी tar.gz किंवा झिप वर क्लिक करा. सेव्ह करण्यासाठी ओक बटणावर क्लिक करा. आता तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि Drupal झिप फाईल तुमच्या htdocs फोल्डरमध्ये टाका. ह्या ट्युटोरियलच्या वेबपेजच्या कोड फाईल्समध्ये Drupal 8.1.6.zip फाईल दिली आहे. जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर कृपया ते डाउनलोड करा आणि वापरा. स्टेप नंबर 8. फाईल अनझिप करा. हे htdocs फोल्डरमध्ये Drupal 8.1.6 नावाचे फोल्डर तयार करेल. उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. नवीन Drupal फोल्डरमधून कोर आणि वेंडर आणि इतर नेहमीच्या फायली htdocs फोल्डरमध्ये टाका. स्टेप नंबर 9. बिटनामी Drupal स्टॅक कंट्रोल विंडोवर जा. आता मॅनेज सर्व्हर्स टॅबवर जा आणि स्टार्ट ऑल बटणावर क्लिक करून सर्व सर्व्हर्स सुरू करा.
स्टेप नंबर 10 आमच्या साईटला भेट देण्यासाठी वेलकम टॅबवर गो टू एप्लिकेशन आणि एक्सेस ड्रुपल लिंक बटणावर क्लिक करा. रिपोर्ट्स आणि स्टेटस रिपोर्टवर जा. इथे आपण ड्रुपल व्हर्जनचा क्रमांक नक्की करू शकतो आणि तो नवीन आहे. पण आपला डेटाबेस आउट ऑफ डेट झाला आहे. प्रत्येक वेळी तिथे कोर, मॉड्यूल किंवा थीम अपडेट आहे. डेटाबेस देखील अपडेट असायला हवा. स्टेप नंबर 11 डेटाबेस अपडेट करणे शिकू. एक्सटेंड मेनूवर जा आणि अपडेट स्क्रिप्ट लिंकवर क्लिक करा. कंटिन्यू बटणावर क्लिक करा. ते सांगते की आपले काही अपडेट्स बाकी आहेत. तुमच्यासाठी हे कदाचित वेगळे असू शकते. अप्लाय पेंडिंग अपडेट्स बटणावर क्लिक करा. आता एडमिनिस्ट्रेशन पेजेस लिंकवर क्लिक करा. जर कोणतीही एरर नसेल तर आपण यशस्वीरित्या कोर अपडेट केला आहे. स्टेप नंबर 12 गो ऑनलाईन लिंकवर क्लिक करा. पुट साइट टू मेंटेनन्स मोड ऑप्शनवर चेकमार्क काढून टाका. सेव्ह कॉन्फिगरेशन बटणावर क्लिक करा. हे सर्व युजर्सना ऑनलाईन मोडवरील साईटवर पुन्हा आणेल. आतापर्यंत चर्चिलेल्या पायऱ्या बिटनामी इन्स्टॉलेशनसाठी काम करतात. जर तुम्ही इतर मेथड्स वापरले आहेत तर बिटनामी सेक्शन्स वगळता सर्व पायऱ्या सारख्या असतील. थीम्स आणि मॉड्यूल्स अपडेट करणे शिकू. हे कोर अपडेट करण्यापेक्षा सोपे आहे कारण ड्रुपल हे बटणाच्या एका क्लिकवर करते. काही वेळेस आपल्याकडे कोणत्याही कोर अपडेटशिवाय फक्त मॉड्यूल्स किंवा थीम्सचे अपडेट्स असतील. स्टेप नंबर 1 रिपोर्ट्स मेनूवर क्लिक करा आणि मग अवेलेबल अपडेट्स. अपडेट टॅबवर क्लिक करा. इथे आपण पाहू शकतो की आपल्याला काही थीम्स आणि मॉड्यूल्स अपडेट करायचे आहेत. ती सर्व सिलेक्ट करा. डाउनलोड थिस अपडेट्स बटणावर क्लिक करा. अपडेट्स मेंटेनन्स मोडवर चालण्यासाठी चेकबॉक्स चालू आहे ह्याची खात्री करून घ्या. अपडेट्स करण्यासाठी कंटिन्यू बटणावर क्लिक करा. हे कोड अपडेट करेल आणि साईटला ऑनलाईन मोडवर आणेल. स्टेप नंबर 2 रन डेटाबेस अपडेट्स लिंकवर क्लिक करा. जर तुम्ही डेटाबेसचा बॅकअप घेतला नसेल तर पूर्वी केल्याप्रमाणे करा. कंटिन्यू बटणावर क्लिक करा. हे डेटाबेस अपडेट करेल ज्याप्रमाणे आपण कोर अपडेट केले. अप्लाय पेंडिंग अपडेट्स बटणावर क्लिक करा. एडमिनिस्ट्रेशन पेजेस लिंकवर क्लिक करा. ड्रुपल साधारणपणे साईटला पुन्हा ऑनलाईन मोडवर आणेल. जर असे नसेल तर तुम्ही गो ऑनलाईन पानाच्या वरच्या बाजूस एक ऑप्शन पाहाल. स्टेप नंबर 3 शेवटी सर्व अद्ययावत आहे हे तपासू. रिपोर्ट्स मेनू आणि अवेलेबल अपडेट्सवर क्लिक करा. इथे आपण पाहू शकतो की आपले ड्रुपल कोर, मॉड्यूल्स आणि थीम्स सर्व काही अद्ययावत आहेत. आता आपल्या जुन्या व्हर्जनवर पुन्हा कसे यावे हे शिकू. जर काही कारणास्तव आपले अपडेट अयशस्वी होते आणि ते तुम्हाला माहीत नसेल तर आपण आधीच्या व्हर्जनवर पुन्हा जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला जुने कोर आणि डेटाबेस पुनर्संचयित करणे गरजेचे आहे. स्टेप नंबर 1 साईटला मेंटेनन्स मोडवर टाका. स्टेप नंबर 2 ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोतून सर्व सर्व्हर्स थांबवा. स्टेप नंबर 3 आपले htdocs फोल्डर उघडा. कोर आणि वेंडर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स ड्रुपल 8.1.6 फोल्डरमध्ये हलवा. htdocs फोल्डरवर पुन्हा जा आणि आधीच्या व्हर्जनचे फोल्डर उघडा. नंतर ड्रुपल 8.1.0 फोल्डरमधून कोर आणि वेंडर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स htdocs फोल्डरमध्ये हलवा.
स्टेप नंबर 4. Drupal स्टॅक कंट्रोल विंडोमधून अपाचे आणि MySQL सर्व्हर सुरू करा. स्टेप नंबर 5. जुना डेटाबेस पुनर्संचयित करणे. Drupal स्टॅक कंट्रोल विंडोमधून phpMyAdmin पान उघडा. सर्वात वरच्या पॅनेलमधील इम्पोर्ट वर क्लिक करा. ब्राउज बटणावर क्लिक करा. इथे बॅकअप डेटाबेस फाईल निवडा. नंतर तळाशी असलेल्या गो बटणावर क्लिक करा. स्टेप नंबर 6. शेवटची पायरी तपासत आहे की आपण जुन्या व्हर्जनमध्ये तर परत नाही आहोत. आपल्या Drupal साईटवर जा. रिपोर्ट्स मेनू आणि स्टेटस रिपोर्ट वर क्लिक करा. इथे तुम्ही पाहू शकता की आपले Drupal व्हर्जन आहे 8.1.0. लक्षात घ्या की आपण फक्त जुन्या व्हर्जनच्या कोर आणि डेटाबेसवर पुन्हा जाऊ शकतो. Drupalने मॉड्यूल्स आणि थीम्स अपडेट केल्या आहेत. आपण स्टेप नंबर 6 मध्ये ह्याची एक प्रत तयार केली नाही, म्हणून आपल्याला इथे जुने व्हर्जन दिसणार नाही. आपण ट्युटोरियलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सारांशित करूया. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण साईट मॅनेजमेंटच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत शिकलो. रिपोर्ट्स पाहणे आणि रिपोर्ट्स विश्लेषण करणे. डेटाबेस आणि कोडचे बॅकअप घेणे. Drupal कोर अपडेट करणे. मॉड्यूल्स आणि थीम्स अपडेट करणे आणि बॅकअप व्हर्जन पुनर्स्थापित करणे. ह्या लिंकवरील व्हिडिओवर तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. हे भाषांतर लता पोपले यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.